जय महाराष्ट्र मित्रांनो, मी महाराष्ट्र सैनिक पुणे जिल्हा उपाध्यक्ष मनसे रस्ते आस्थापना. सदर व्हिडिओ घेण्याचं मागचं उद्दिष्ट असं आहे, माझा कानेपाट्याजवळ आईवडे म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी ट्रकचा ऍक्सिडेंट झालाय. हा भर रस्त्यात ट्रक पलटी झालाय. मी बघत्या रस्त्यावरती गाड्या चालल्यात, रात्रीचे लोक ड्रिंक करून गाडी चालवतात, कुणी कशाही पद्धतीने चालते. तर लाईट पण नाहीये. मी बघता या ठिकाणी खांबांची व्यवस्था पाहिजे लाईटीची, त्या ठिकाणी लाईट पण नाही. आणि अद्याप अजून पोलीस म्हणजे अर्धा तास होऊन गेला, अजून पोलीस पण या ठिकाणी आले नाही. ही गाडी रस्त्यात आता आम्ही उचलून ठेवायची का पोलीस प्रशासनाने मदत करायची, या गोष्टीची लई मोठी खंत आहे मला. आता बघा, हा ट्रक एवढा फास्टमध्ये इकडे आला. आता हा जर जोरदार आपल्या गाडी धडकून या गाडीचा पण पुन्हा एकदा ऍक्सिडेंट झाला असता. या सदर घडणाऱ्या घटना या कुणामुळे घडतात नेमक्या, आणि या घटनांची योग्य ती कारवाई लवकर का केली जात नाही. ड्रायव्हर लोक या हायवेला चालतात, या हायवेला ड्रायव्हर लोक चालतात, त्यांचा जीव धोक्यात भीषण होत असतात. या सोमटण्याचा आयआरबीच्या टोल नाक्यांचा म्हणजे आयआरबीवाल्यांचा हा भोंगळा कारभार चालू आहे. यांची ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाहीये, या रस्त्यावरती लाईटी नाहीये. तर दुसरी गोष्ट, ॲक्सिडेंट झालाय, आम्हाला कुठल्याही प्रकारची क्रेन सर्व्हिस अवेलेबल नाहीये. 1 तास होऊन गेला इथं रस्त्यावरती, आम्ही रस्ता आडून थांबलो पण त्या गाडीचा ॲक्सिडेंट व्हावा नाही म्हणून. म्हणजे आम्हाला यांनी कामावर ठेवलंय तर कशावर ठेवलंय आम्हाला कळना. आणि इथे एका माणसाचा तो आज जीवाशी खेळतोय. सध्या तो जगलाय का मेला आम्हाला माहित नाही. लाईट लावून आम्ही इथं उजेड यासाठीच केलाय की बाबा इथं लोकांना लवकर मदत पोहोचावी. दखल घेतली गेलेली नाहीये आणि हे वारंवार ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललंय. काल बी एक ॲक्सिडेंट झाला, आज बी एक ॲक्सिडेंट आहे, आता उद्या बी ॲक्सिडेंट होईल. म्हणजे रोज ॲक्सिडेंट आम्ही बघू शकत नाही. आम्ही रस्त्यावरती उतरायला हा रोड आम्ही पूर्णपणे जाम करून टाकू आणि आम्ही टोल नाक्यावरती आमचा आक्रोश मोर्चा घेऊन जाऊ. जवळजवळ हा ॲक्सिडेंट होऊन 11 वाजता काहीतरी हा ॲक्सिडेंट झाला आणि आता वाजत आले 12:30, म्हणजे 1.5 तास झालाय त्या ॲक्सिडेंटला होऊन. आणि ज्या वेळेस आम्ही टोल नाक्यावरनं येतो त्यावेळेस आमच्याकडनं भव्य असा टोल आकारला जातो. एवढा वेळचा कॉल केलाय नाही, एवढ्या वेळचा कॉल एवढा कॉल केला आम्हाला अपघात झालं, तुम्ही काय येत नाही. हा 2 टोलला घेतल्याशिवाय पवन बरोबर एक्सप्रेस मध्ये तुमची ॲम्ब्युलन्स नसते. एक्झिट होता हा ॲम्ब्युलन्स पण नाही टोल अवेलेबल आहे. मला सांगा टोल आपण काय भरतो, टोलवरती तुमच्या इथं काय सुविधा दिलेल्या माहिती ना? ॲम्ब्युलन्स, परत ते बाथरूमच्या सुविधा, परत दिव्यांच्या सुविधा, या कोणत्या सुविधा या हायवेला दाखवा मला. तुम्हाला लेडीजला वॉशरूम आहे का इथं, लाईटी आहेत का इथं, तो कसा गेलाय ना त्या माणसाला विचारायचं. कुठले पथक आहे तुमची आता तयार ताईनात सोमटण्यापासून? बघा साहेब,